Good evening everyone. Today we are going to learn what is meant by tense and types of tense. Means today we are going to learn here introduction of tense. आज आपण जे शिकणार आहोत ते टेन्स म्हणजे काय आहे आणि त्याचे प्रकार कोणते आहेत ते आज आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत. तर फर्स्ट एक शॉर्ट मध्ये लक्षात घ्या, टेन्स म्हणजे काय असतं की टेन्स इंडिकेट करतात टाइम आणि ऍक्शन. टेन्स काय इंडिकेट करतात? टाइम आणि ऍक्शन. म्हणजेच टेन्स जो आपण वाक्य घेतोय ते प्रेझेंट मध्ये आहे किंवा पास्ट मध्ये आहे किंवा फ्युचर मध्ये आहे हे आपण दाखवतो याच्यामध्ये. आणि याची ऍक्शन म्हणजेच कोणत्या ऍक्शन मध्ये आहे, जसं की ऍक्शन वर्ड्स म्हणजे काय असतं की कम, गो, सी, वॉक, टॉक म्हणजे ज्याच्यातून क्रिया होते असे ऍक्शन वर्ड्स असतात. तर याच्यामधून ऍक्शन ही दाखवली जाते, यालाच आपण काय म्हणतो? टेन्स म्हणतो. आता टेन्सचे टाइप्स कोणते आहेत, मेन टाइप्स आणि सब टाइप्स, ते आज आपण इथे पाहणार आहोत. फर्स्ट आय टीच यू हिअर मेन टाइप्स ऑफ द टेन्स. तर टेन्सचे मेन टाइप्स कोणते आहेत? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. ओके. तर प्रेझेंट म्हणजे काय असतं, याला मराठीमध्ये म्हणतो आपण वर्तमान काळ. पास्ट म्हणजे काय असतं? भूतकाळ. पास्ट टेन्स म्हणजे काय असतं? भूतकाळ. आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय असतं? भविष्यकाळ. ओके. म्हणजे मेन 3 टाइप्स कोणते आहेत? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आता याचं मेन सब टाइप्स कोणते आले? ठीक आहे, याचं इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत की मेन सब टाइप्स. मेन टेन्स झाले, आता आपण सब टाइप्स ऑफ टेन्स पाहणार आहोत. आता सब टाइप्स ऑफ टेन्स कोणते आहेत? सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता यालाच या टेन्सला मराठीमध्ये नावं काय आहेत त्याचे ते आपण पाहूया. सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण काळ. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे, टेन्स कोणते आहेत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल जे 12 टेन्स कोणते आहेत याचं डिवायडेशन कसं होतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.